हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. नेट भेटच्या मास्टर माइंड सिरीज मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. क्विकली सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मला कमेंट मध्ये लिहून सांगा, तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ बरोबर दिसतोय का, माझा आवाज बरोबर येतोय का, कमेंट्स मध्ये सांगा. कमेंट्स मध्ये ओके असं टाईप करा किंवा यस असं टाईप करा. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. थँक्यू, थँक्यू, थँक्स अ लॉट मित्रांनो. जस्ट अ मिनिट. आपण आता सेशनला सुरुवात करतोय लवकरच. परफेक्ट. सो मित्रांनो, आर्ट ऑफ डिसिजन मेकिंग साठी आपण इथे आलो आहोत. एकदा क्विकली कमेंट मध्ये मला लिहून कळवा, तुम्हाला स्लाइड्स बरोबर दिसत आहेत का आता. दॅट्स द फायनल कन्फर्मेशन आणि मग आपण सेशनला सुरुवात करूया. स्लाइड बरोबर दिसत असतील तर यस टाईप करा किंवा ओके नुसतं यस टाईप करा. स्लाइड यस टाईप करा. ओके ओके ओके, लुक्स लाईक यस. ओके, ठीक आहे. सो फार सो गुड. So far, so good. Let me hide chat. Okay, so friends, so sorry for this technical error. Okay, थँक्यू, थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्ही थोडासा पेशन्स दाखवलात माझ्याबद्दल आणि सेशन सुरू करायला मला 1-2 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल मनापासून तुमची माफी मागतो. मित्रांनो, आज आपण या मास्टर माइंड सिरीज मध्ये बघणार आहोत एक अतिशय जबरदस्त विषय नेहमीप्रमाणे, आणि तो म्हणजे डिसिजन मेकिंग. निर्णय घेण्याची आपली क्षमता कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल, मुळात ती करण्याची गरज आहे का, कशी करायची, त्याच्या टेक्निक्स कुठल्या, अशा अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि मित्रांनो, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सगळेजण भारताच्या नेमक्या कोणत्या भागातून आला आहात आणि सध्या तुम्ही काय करत आहात. एका ओळीत लिहा. जॉब, बिझनेस, एका शब्दात लिहिलं तरी चालेल, पण क्विकली कमेंट मध्ये लिहून आपली ओळख द्या. तुम्ही फक्त लोकेशन सांगा, तुमची नाव, गाव किंवा शहर, आणि बिझनेस करताय किंवा जॉब करताय किंवा स्पेसिफिक काही तुमच्याबद्दल सांगायचं असेल तर, पण एका शब्दापेक्षा जास्त नको. क्विकली. ओके. सोलार बिझनेस, नवी मुंबई, पुणे. आता खूप कमेंट्स भराभर येतात, त्याच्यामुळे मी सगळे नावं नाही घेते. मी फक्त माझ्या माहिती करता बघतोय, जेणेकरून मला तशी रिलेव्हंट उदाहरणं आजच्या सेशन मध्ये देता येतील. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड.
थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट मित्रांनो. थँक्स अ लॉट थँक्स. आता तुम्ही कमेंट्स थांबवलात तरी चालेल. ओके ओके. सो मित्रांनो, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणं हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण दिवसभरात अनेक डिसिजन घेत असतो. सकाळी उठल्यानंतर आज मी नाश्त्याला काय खाणार, इथपासून डिसिजन सुरू होतं. टीव्ही लावल्यानंतर कुठला चॅनल बघायचा, ते आपलं डिसिजन सुरू होतं. मोबाईल ऑन केल्यानंतर कुठल्या ईमेलला लगेच रिप्लाय करायचा, कुठल्या ईमेलला नंतर करायचा, कुठला मेसेज वाचायचा, कुठला व्हिडिओ डाउनलोड करायचा, कुठला नाही करायचा, कुठला डिलीट करायचा. असंख्य डिसिजन्स आपण घेत असतो आणि हे छोटे छोटे म्हणजे असे डिसिजन जे आपल्याला कळतही नाही, आपला ब्रेन आपल्यासाठी घेऊन टाकतो. पण मित्रांनो, काही डिसिजन्स असतात त्याच्यामध्ये आपला ब्रेन सांगतो की थांब जरा विचार कर, हे काही लगेच करता येणार नाही, आणि त्या डिसिजनचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो, प्रचंड मोठा असतो. मग ते त्याचा इम्पॅक्ट एक दिवसाचा असेल, एक महिन्याचा असेल, एक वर्षाचा असेल किंवा आयुष्यभराचा असेल. ओके, उदाहरणार्थ जेव्हा आपण लाईफ पार्टनर निवडतो ते आपल्या आयुष्यभराचं इम्पॅक्ट करणारं डिसिजन आहे. आपण एखादी नोकरी निवडतो, एखादं क्षेत्र निवडतो, एखादं करिअर निवडतो, एखादे मूव्ह होण्यासाठी जागा निवडतो. जेव्हा तुम्ही घर बदलता, नव्या ठिकाणी राहायला जाता, तेव्हा नवं ठिकाण निवडता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट प्रचंड मोठा आहे आपल्या आयुष्यावर. हे झाले स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. ओके, तुम्ही स्ट्रॅटेजिक शब्द ऐकला असेल. सो ज्या निर्णयांचा आपल्यावर खूप खोलवर परिणाम होणार आहे त्यांना स्ट्रॅटेजिक डिसिजन्स म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्या दरम्यानचे म्हणजे एक दिवसापासून, एक महिन्यापासून, एक वर्षापर्यंतचा इम्पॅक्ट ज्याचा असेल. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही ठरवलं की मला एक लोन काढायचं, मे बी कार लोन काढायचं. ओके, कार लोन काढायचं, 1 वर्षामध्ये मला ते फेडायचं. सो याचा इम्पॅक्ट काय झालाय डिसिजनचा? 1 इयर इम्पॅक्ट झाला. ओके, किंवा समजा तुम्ही म्हटलात की मला पुढच्या वर्षी युरोपमध्ये फिरायला जायचंय. ओके, तर तुम्ही युरोपमध्ये पुढच्या वर्षी 1 वर्षाचं डिसिजन घेतलं, तो 1 इयरचा तुमचा इम्पॅक्ट झाला. हे सगळे आहेत टॅक्टिकल डिसिजन्स. ओके, तुम्ही कदाचित कदाचित टॅक्टिकल शब्द ऐकला असेल. स्ट्रॅटेजी शब्द जेवढा जास्त वेळा वापरला जातो तेवढा कदाचित टॅक्टिकल वापरला जात नसेल, परंतु हे झाले टॅक्टिकल डिसिजन. आणि त्याच्यानंतर इतर जे रुटीन डिसिजन्स आहेत, आज मी कपडे कोणते घालू, आज बसने जाऊ की ट्रेनने जाऊ की आज टॅक्सीने जाऊ, आज मी फिरायला कुठे जाऊ, हॉटेलमध्ये गेलो तर ऑर्डर काय करू, हॉटेलमध्ये जाऊ की नको, हे असंख्य जे डिसिजन्स आहेत ते आहेत ऑपरेशनल डिसिजन्स. ओके, सो 3 कॅटेगरीज आहेत डिसिजन्सच्या: ऑपरेशनल, टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक. आणि आता आपल्या या सेशन मध्ये मित्रांनो, मी तुम्हाला 2 डिसिजन्स बद्दल सांगणार आहे, टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक. बाकी जे बाय डिफॉल्ट ऑपरेशनल लो इम्पॅक्ट आहेत त्याच्याबद्दल आज आत्ता आपण इथे बोलणार नाही आहोत, कारण त्याचा जो प्रभाव आहे तो काही दीर्घकालीन नाहीये. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर चालतात, पण स्ट्रॅटेजीमध्ये चुका झालेल्या चालत नाहीत. आणि तुम्ही कधी विचार केला असेल की तुम्ही जिथे पण काम करत असाल, तिथल्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला म्हणा किंवा सीईओ ला म्हणा, जास्तीत जास्त पगार असतो. आपल्या इतकंच तो काम करतो, कदाचित आपल्यापेक्षा कमी काम करत असेल. आपण मे बी 12-13 तास काम करतोय, सीईओ 8च तास काम करत असेल, बरोबर संध्याकाळी घरी जात असेल, वेळेवर जात असेल आणि खूप जास्त त्याला पगार आणि इतर फॅसिलिटीज पण जास्त मिळत असतील. याचं कारण काय आहे मित्रांनो? कारण त्यांनी घेतलेला निर्णयाचा प्रभाव दीर्घकालीन आहे. तुम्ही जिथे पण जॉबला जाताय, जो पण बिझनेस करताय, डे टू डे तुमचे प्रोफेशनल डिसिजन्स जरा चेक करा आणि मग बघा की त्याचा प्रभाव किती आहे. जर तुमच्या दिवसभराच्या निर्णयामधले 90, 92, 95% डिसिजन्स असे आहेत ज्याचा प्रभाव ऑपरेशनल आहे, तर तुम्ही ऑपरेशन्स मध्ये गुंतून राहणार. मग तुम्ही पुढच्या पायरीवर जाणार नाही. मग तुम्हाला कळेल की माझी प्रोग्रेस का थांबते, मला प्रमोशन का मिळत नाही, माझा बिझनेस का ग्रो होत नाही. कारण जे डिसिजन्स आपण घ्यायचं ठरवलंय किंवा जे डे टू डे डिसिजन्स घेतोय ते खरंच टॅक्टिकल आणि खरंच स्ट्रॅटेजिक नाही आहेत. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला ही संकल्पना कळली का, स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल? मी तुम्हाला मध्ये मध्ये बरेच प्रश्न विचारत जाईन. आवाज क्लिअर नाहीये का? आता आवाज होपफुली क्लिअर येईल. ओके, व्हेरी गुड. सो हे मी सुरुवातीलाच तुम्हाला का सांगितलं की
निर्णय घेणे जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण जो निर्णय घेतोय त्याचा पल्ला किती मोठा आहे हे लक्षात पण ठेवलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला ना मायक्रो मॅनेज करायला जातो. आपण सांगायला जातो की नाही हे असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे. एकदम स्पेसिफिक राहायला जातो काही गोष्टींमध्ये आणि मग त्याच्यामुळे होतं काय, मोठ्या गोष्टी आपल्याला करताच येत नाही, मोठ्या गोष्टींचे निर्णय घेताच येत नाही आणि ऑब्व्हियसली मोठ्या गोष्टींचे निर्णय घेतले नाही तर आपण मोठे होणार नाही. ऍज सिम्पल एज दॅट. सो जे ऑपरेशनल डिसिजन्स आहेत ते रेग्युलराइज करा, त्याला ऑटोमेट करा, त्याला फॉर्म्युलाज द्या. तुमच्या सबऑर्डिनेटला सांगा की असं झालं तर असं करायचं, माझ्याकडे विचारायला येऊ नको. कारण जर प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे सबऑर्डिनेट विचारायला आला तर तुम्ही ऑपरेशनल डिसिजन घेत राहणार. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की आपण डिसिजनची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची ते आज शिकणार आहोत. पण डिसिजनचा प्रभाव तर तुम्हालाच ठरवायचा आहे की मी कुठला डिसिजन्स मध्ये माझा वेळ घालवणार आहे किंवा आता जे काही आपण शिकणार आहोत ते आपण नेमकं कुठल्या डिसिजन साठी वापरणार आहोत. ओके. सो विथ दिस एम आय स्टील नॉट ऑडिबल? बरेच जण सांगतात आवाज क्लिअर नाहीये. आता मी बरोबर माईक माझ्या बरोबर जवळ तोंडाच्या पकडलाय. आय थिंक दिस शुड बी गुड. ओके आहे ना ऑडिओ? काही जण ओके म्हणतात, काही जण नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सो ज्यांच्याकडे ऑडिओ मध्ये प्रॉब्लेम असेल प्लीज रिकनेक्ट करा. आय डोंट थिंक ऑडिओ मध्ये आता प्रॉब्लेम काही आहे. ओके. सो मित्रांनो, सुरुवात माझ्याबद्दल थोडक्यात सांगून करतो, कारण तुमच्यापैकी काही जणांना नेटभेट बद्दल किंवा माझ्याबद्दल माहिती असेल. काही जणांसाठी आता जे मी माझं इंट्रोडक्शन देणार आहे ते कदाचित रिपिटेशन होईल. सो आय एम रिअली सॉरी. पण काही जण नवे आहेत या ग्रुपमध्ये, त्यांच्याकरता थोडक्यात मी नेटभेट बद्दल सांगतो, माझ्याबद्दल सांगतो, मास्टर माइंड सिरीज बद्दल सांगतो आणि मग आपण या सेशनला सुरुवात करूया. सो मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मातृभाषेतून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे. 2015 साली मी नेटभेट ई लर्निंग सोल्युशनची स्थापना केली आणि तेव्हापासून आम्ही अनेक विषय मराठी भाषेमधून जनसामान्यांपर्यंत घेऊन येत आहोत. सुरुवात जी आहे आमची बिझनेस रिलेटेड, टेक्नॉलॉजी रिलेटेड टॉपिक्सने झाली होती. पण सुरुवातीलाच माझं असं विजन होतं की जे जे काही या जगातलं मराठी भाषेमध्ये शिकवता येईल ऑनलाईन स्वरूपात ते इथे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि त्या विजन मध्येच काम करतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही 4 नव्या कॅटेगरीज बनवल्या नेटभेटसाठी. आणि त्या कॅटेगरीज कोणत्या आहेत तर पहिली आहे हेल्थ. आपल्या हेल्थसाठी, आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे व्यायाम प्रकार असो, फॅट लॉस असो, फिटनेस असो, न्यूट्रिशन असो, योगा असो, असे अनेक विषय आम्ही ऑनलाईन शिकवतो. हे झालं पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे वेल्थ, म्हणजे पैसा. पैसा कमवणं, पैसा टिकवणं, पैसा वाढवणं, पैसा जमवणं, पैसा गुंतवणूक करणं, या सगळ्या गोष्टींबद्दलचे अनेक विषय आम्ही इथे शिकवतो. ज्याच्यामध्ये शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, पर्सनल फायनान्स आहे, बिझनेस आहे, स्टार्टअप आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. सो तुमचा बिझनेस हा देखील वेल्थ जनरेशन मध्येच येतो आणि या सगळ्या विषयांना आम्ही हात घातलेला आहे. तिसरी कॅटेगरी आहे मित्रांनो, ती आहे रिलेशनशिप. रिलेशनशिप 2 प्रकारची. एक म्हणजे आपली स्वतः बरोबरची रिलेशनशिप, ओके, आणि दुसरी म्हणजे आपली इतरांबरोबरची रिलेशनशिप. स्वतःबरोबरची रिलेशनशिप म्हणजे काय, की जे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, की आपण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं, स्वतःचे स्किल्स वाढवणं, स्वतःबद्दल आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, कॉन्फिडंट वाटलं पाहिजे, याच्यासाठी अनेक आम्ही विषय आणलेले आहेत. आणि इतरांबरोबरची रिलेशनशिप त्याबद्दलही आपण नेटबेटच्या माध्यमातून अनेक विषय शिकवत आहोत. हे 3 कॅटेगरीज आम्ही का घेतल्या तर तुम्ही बघाल नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्स मध्ये आम्ही या 3 कॅटेगरी याच्यासाठी घेतलेल्या आहेत की जगातले कोणतेही प्रॉब्लेम जर तुम्ही बघितले, तुम्हाला आता आयुष्यात असलेले कोणतेही प्रॉब्लेम बघा आणि त्या प्रॉब्लेमचं मूळ जर तुम्ही काढलं तर ते या 3 गोष्टींमध्ये येतं. एकतर हेल्थ, एकतर वेल्थ किंवा रिलेशनशिप. एकतर आपल्या शरीरामध्ये बिघाड आहे, आजार आहे, दुखतंय, खुपतंय, त्याचा आपल्याला त्रास होतो. वेल्थ, पैसा येत नाही, पैसा बंद झाला यायचा, नोकरी गेली, जॉब चालत नाही, बिझनेस चालत नाही, प्रमोशन मिळत नाही. सो हे सगळे वेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात. आणि तिसरं म्हणजे रिलेशनशिप, की बाबा घरी पटतच नाही कोणाचं, बॉसशी पटत नाही, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी पटत नाही, आणि ते एक सगळ्यात मोठं पेन होतं. सो
आपले जे काही लाईफचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ह्या 3 मूळ गोष्टींवर आम्ही काम करतो. आणि मित्रांनो, एक आणखीन इंटरेस्टिंग चौथी कॅटेगरी आम्ही त्याच्यामध्ये ऍड केली आहे, जी माझी स्वतःची फार आवडती आणि फेवरेट आहे, ती म्हणजे कला, आर्ट. सो या आर्ट कशासाठी, की आर्ट जर तुम्ही केलं नाही, हॉबी एखादी ठेवली नाही, तर काही तुम्ही दुःखी होणार असं नाही. पण या तीनही गोष्टी जरी आपल्याकडे असल्या, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, तीनही गोष्टी आपल्याकडे असल्या, तरी सुद्धा आपल्याला सुख मिळेलच असं नाही, आनंद मिळेलच असं नाही. हे आनंद मिळण्याचं काम असतं ते चौथ्या गोष्टीतून म्हणजे कलेतून येतं, हॉबी मधून येतं. जर जर तुम्हाला हॅपी राहायचं असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, कुठला तरी एखादा छंद बाळगायचा आणि त्या छंदाला वेळ द्यायचा आहे. त्या छंदाला दिलेला जेवढा वेळ आहे, त्या वेळेत तुम्हाला दुःख आसपास पण येणार नाही, वेदना आसपास पण येणार नाही. त्या छंदामध्ये तुम्ही गुंगून जाल, मन गुंतून जाईल आणि तुम्हाला कधीही हॅपीनेस नाही असं त्या वेळेमध्ये होणार नाही. आणि म्हणून आम्ही चौथी कॅटेगरी कला, त्याच्यामध्ये ड्रॉइंग, पेंटिंग, सिंगिंग अशा अनेक विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि त्या विषयाला काही मर्यादा नाहीत, असंख्य विषय त्याच्यामध्ये आणखीन येणार आहेत. सो मित्रांनो, या 4 कॅटेगरीज मध्ये नेटबेटच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. मी या कंपनीची सुरुवात जी केली 2015 साली केली. मी क्विकली त्याच्याबद्दल काही सांगतो. हे माझे काही फोटोग्राफ्स आहेत. मी बेसिकली एक ट्रेनर आहे हे दाखवण्यासाठीचे फोटो आहेत. मला ट्रेनिंग करायला आवडतं. लॉकडाऊनच्या पूर्वी मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग करत होतो. ऑफलाईन ट्रेनिंग जास्त करत होतो, जसं आता इथे फोटोग्राफ दिसतायत. जे विषय मी हाताळायचो ते विषय होते डिजिटल मार्केटिंग किंवा फेसबुक मार्केटिंग, व्हिडिओ मार्केटिंग, ई-कॉमर्स असे 50,000 पेक्षा जास्त ऑनलाईन विद्यार्थी आणि 3,000 पेक्षा जास्त ऑफलाईन विद्यार्थी यांना मी समोरासमोर शिकवलेलं आहे. हे आणखीन काही फोटोग्राफ्स आहेत. मी मुद्दामहून प्रत्येक आमच्या सेशनमध्ये दाखवतो ते अशासाठी, की मी भाग्यवान समजतो स्वतःला, की मला कामानिमित्त आणि पर्सनल रिझन निमित्त बरंच ट्रॅव्हल करायला मिळालं, बराच प्रवास करायला मिळालं आणि माझ्या जीवनातला जो बदल आहे, जे काही झालाय बदल, तो या ट्रॅव्हलिंगमुळे झालाय, प्रवासामुळे झाला. हे काही फोटोग्राफ्स आहेत लंडन, तुर्की, नेदरलँड्स अशा ठिकाणचे. जिथे गेल्यानंतर मला पोटेन्शियल काय असू शकतं, किती माणसाने अचीव्ह केलंय, किती काय-काय करू शकतात आणि आपण त्या मानाने काहीच करत नाही आहोत. ही गोष्ट मला जास्त तिथे आवर्जून लक्षात आली आणि त्यामुळे या नेटबेटची मी सुरुवात केली. 2015 सालचा हा फोटोग्राफ आहे. लंडनमध्ये होतो मी. माझ्याकडे बरीच मोठी सुट्टी होती आणि लंडनमध्ये फिरत असताना अनेक तिथले म्युझियम्स, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स मी बघायचो. बुक्स बरेच वाचले त्या वेळेत आणि त्या सगळ्यातून मला एक गोष्ट लक्षात आली, की मी काहीतरी चांगलं माझ्या आयुष्याबद्दल आणि समाजाला काही देता येईल असं केलं पाहिजे. त्यापूर्वी मी गोदरेज या कंपनीत जॉब करत होतो. मी तिकडे असिस्टंट जनरल मॅनेजर होतो, ब्रांच हेड होतो. आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे हैदराबादमध्ये मी पोस्टेड होतो आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 स्टेट्सचा मी सेल्स हेड होतो. तिथले 3 बिझनेसेस मी तिकडे हेड करत होतो गोदरेजचे आणि 20 करोडचा टोटल पोर्टफोलिओ हँडल करत होतो. सो लाईफ वॉज रिअली गुड. मी त्यावेळेला 32 वर्षाचा होतो जेव्हा जॉब सोडला होता 2015 साली आणि आय वॉज यंगेस्ट ब्रांच हेड, बिझनेस हेड त्या 2 स्टेट्सचा आणि लाईफ वॉज रिअली गुड. पण जेव्हा मला हे प्रवासादरम्यान हे कळलं, की पोटेन्शियल पेक्षा मी काहीच जास्त करत नाही आणि त्यावेळेला मी असं ठरवलं, की आता आपण काहीतरी असं करूया, की जे मला स्वतःला आनंद देईल आणि दीर्घकाळ या जगावर प्रभाव पाडायला मला मदत करेल. म्हणजे बघा अगेन डिसिजन, मी मगाशी म्हटलं ना स्ट्रॅटेजिक डिसिजन. तशा प्रकारचं ते स्ट्रॅटेजिक डिसिजन झालं, पण ते काही घाईत घेतलेलं नव्हतं. 20-25 दिवसांचा प्रॉपर मी त्याच्यावर स्टडी एनालिसिस केला आणि त्यानंतर जेव्हा मी लंडनमधून परत आलो, त्यानंतर मी जॉब सोडला आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशनची स्थापना केली. 50,000 मराठी तरुणांना डिजिटल व्यावसायिक बनवण्याचा निर्धार केला आणि त्यातून काम सुरू केलं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही जो डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आणला, मोफत उपलब्ध करून दिला आणि 10,000 पेक्षा जास्त मराठी तरुणांनी ऑलरेडी त्याच्यामधून डिजिटल मार्केटिंग शिकून काम सुरू केलेलं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे नेटभेटची मी सुरुवात केली आणि आत्ता आपलं जे सेशन आहे ते पण त्याच अंतर्गत मी घेतोय, की जास्तीत जास्त तरुणांना ऑनलाईन वेगवेगळे विषय शिकवता यावे आणि ते मराठीतून शिकवता यावे. जे ज्ञान कदाचित भाषेमुळे आपल्याला मिळत नाहीये. भाषेचा मे बी इंग्रजीमध्ये आपल्याला तितकं फ्लुएंट येत नसेल.
माझं स्वतःच तसं झालेलं आहे की मी मराठी माध्यमातून शिकलेलो, त्याच्यामुळे कॉलेज मधल्या पहिल्याच माझ्या टेस्टमध्ये फेल झालेलो. कारण हे की इंग्रजी येत नव्हतं. पण मला नंतर नंतर कळायला लागलं की हे भाषा फार महत्वाचं नाहीये. आपल्याला नॉलेज जे आहे कुठल्याही भाषेत मिळवता आलं पाहिजे आणि म्हणून मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. सो मित्रांनो, हे झालं माझ्याबद्दल आणि हे सांगणं हे साठी गरजेचं होतं की तुम्ही या माणसाचं का ऐकावं? मी तुम्हाला का शिकवावं किंवा पुढचे 2 तास तुम्ही माझी बडबड का ऐकावी? हे तुम्हाला सांगण्यासाठी माझा हेतू काय, या मागचा उद्देश काय, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला माझ्याबद्दल हे थोडक्यात सांगितलं. जर हे फार लांबलं असेल तर पुन्हा एकदा क्षमा मागतो आणि तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, की जर तुम्हाला माझा हा अप्रोच, माझं हे ध्येय आवडलं असेल, तर तुम्ही मला क्विकली कमेंट्समध्ये लिहून कळवा. कनेक्ट असं लिहा, जर तुम्हाला हा कनेक्ट झाला असेल. तुम्हाला हा कनेक्ट झाला असेल, माझं ध्येय, माझं उद्दिष्ट, ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी आम्ही काम करतोय, ते जर तुम्हाला कनेक्ट होत असेल, तर ते इथे लिहा, कारण ते महत्वाचं आहे. आपण थोडा वेळ खाली करतो. आय होप त्याच्यामुळे आवाज कदाचित क्रॅक होणार. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. खूप 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 मनापासून धन्यवाद. ओके. तर मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो आहे. जस्ट अ मिनिट. माइंड मॅप मध्ये आपण जाऊया. आता तुम्हाला स्क्रीनवर माइंड मॅप दिसत असेल. ओके. अँड नाव लेट मी कनेक्ट बॅक. आता कमेंट थांबवलं तरी चालेल. धन्यवाद. तुम्हा सर्वांचा कनेक्ट मला मिळालाय. ही ऊर्जा अशीच राहते आपल्या सेशन मध्ये, कारण आपल्याला बरंच काही आज शिकायचं आहे. ओके. परफेक्ट. ओके. सो मित्रांनो, आता तुम्हाला माइंड मॅप दिसत असेल स्क्रीनवर. काही पॉइंटर्स मी काढलेले आहेत आणि पुढचे 2 तास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. डिसिजन्स मेकिंग ही काही जादूची कांडी नाहीये, की आज तुम्ही आज शिकलात आणि लगेच उद्यापासून जगातले बेस्ट डिसिजन घेतलं, असं होणार नाही. ओके. पण डिसिजन घेण्यासाठी, योग्य डिसिजन घेण्यासाठी आधी चुकीचे डिसिजन घेणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यातून शिकणं गरजेचं आहे. चुकीचं म्हणजे मुद्दामहून चुकीचं नाही, पण आपण कधी चुकतो, कधी बरोबर होतो. त्यातून शिकून मग पुढे रिफाईन करतो. ही जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस महत्वाची आहे. सो 2-3 गोष्टी मला आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आपण डिसिजन घेतच नाही. बऱ्याच वेळेला होतं की नाही तुमच्याबरोबर? आपण डिसिजनमध्ये मागे-पुढे ढकलतो, दुसऱ्यावर ढकलतो, उद्या करेन, परवा करेन म्हणत राहतो. बऱ्याच वेळेला आपण डिसिजन घेतच नाही. जेव्हा डिसिजन घेतो, त्यावेळेला सेफ डिसिजन घ्यायला बघतो. पुढे आहे तो पॉइंट, तरी पण मी आत्ताच कव्हर करतो, की सेफ डिसिजन घ्यायला बघतो. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण डिसिजन घेतलंय हे स्वतःला सांगत नाही. म्हणजे स्वतःच्या जीवावर घेत नाही. त्याने सांगितलं म्हणून घेतलं. त्याने सांगितलं इंजिनिअरिंग चांगलं आहे म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आई-बाबांनी सांगितलं ही मुलगी किंवा हा मुलगा चांगला आहे म्हणून मी त्यांच्याबरोबर लग्न करून टाकलं. बरोबर? आपल्या डिसिजनला आपल्याला दुसऱ्याचा आधार लागतो किंवा कधी-कधी खरंच दुसऱ्याचा आधार लागतो. आपलं स्वतःचं काही मत नसतंच. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत आणि असं केलं तर आपल्याला डिसिजन मेकिंग शिकता येणार नाही, करता येणार नाही. सो हे प्रॉमिस तुमचं तुम्हाला करायचंय आजपासून, की भले तुमचं डिसिजन चुकलेलं असेल, पण ते तुमचं असेल. ओके. सो आजपासून जे काही डिसिजन घ्याल, तुमचे तुम्ही घ्या. इतरांचं ऐका, सल्ला मागा, काही हरकत नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे आपल्याला खूप आधीपासून सांगून ठेवलेलं आहे. पण आपण ते करत नाही. आपण अजूनही जनाचे ऐकतोय आणि जनालाच दोष देत राहतो. तसं नाही करायचं. सो एक प्रॉमिस स्वतःला करा, की जे काही तुम्ही कराल, डिसिजन घ्याल, त्याची तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी शब्द बघा, किती सुंदर शब्द आहे. रिस्पॉन्स करण्याची ॲबिलिटी. सो जे काही होईल त्याला रिस्पॉन्स तुम्ही करायचा, की बाबा रे हे मी घेतलंय, मी केलं म्हणून झालं. दुसऱ्यावर नाही ढकलायचं. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. तुम्ही डिसिजन करायचं. हे तुमचं प्रॉमिस आज तुम्ही मला इथे द्या. ओके. विनयची रेकॉर्डिंग बद्दल मी संध्याकाळी म्हणतोय. रेकॉर्डिंग मध्ये बद्दल मी सेशनच्या शेवटी सांगणार आहे. सो स्टिक टू इट. ओके. मित्रांनो, हे प्रॉमिस तुमचं तुम्हाला करायचं आहे. मी काही बघायला येणार नाहीये. पण मी जेन्युइनली सांगतोय, छोटे-छोटे का होईना डिसिजन्स तुम्ही आज घ्यायला सुरुवात केली,
स्वतःहून घ्यायला सुरुवात केली तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला आणखी मोठे डिसिजन घ्यायला देईल. ओके, सो विथ दिस लेट स्टार्ट. डिसिजन का घ्यायचे हे आपण इनफ बोललेलो आहे. एक लाईफ स्किल आहे ते. तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाचं स्किल आहे डिसिजन घेणं आणि म्हणून ते शिकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे तुम्ही कंट्रोलमध्ये राहता. आयुष्यामध्ये जे काय होईल ते तुम्ही केलेलं आहे. कुणी माझ्यावर अन्याय केला असं तुम्हाला बोलता येणार नाही. कुणी मला चुकीचा मार्ग दाखवला असं तुम्हाला बोलता येणार नाही. त्या मार्गावर चालायचं की नाही हे तुम्ही ठरवलंय. सो हे तुमचा दोष आहे. किंवा जर चांगलं झालं तर ते तुमचे गुण आहेत, तर वाईट झालं तर तो तुमचा दोष आहे. ओके, पण रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घ्यायची आहे आणि ते खूप महत्वाचं आहे डिसिजन मेकिंग मध्ये. सो व्हॉट इज अ डिसिजन? एक बाय डेफिनेशन आपण बघितलं ना मित्रांनो, तर डिसिजनचे 3 कॉम्पोनंट आहेत, 3 भाग पडतात. पहिलं म्हणजे फाइंडिंग ऑप्शन्स. एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्याला आधी काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय अल्टरनेटिव्ह आहेत, काय काय पर्याय आहेत हे शोधणं, ही स्टेप 1 आहे. स्टेप 2 म्हणजे जे काही पर्याय आपण शोधलेत ते इव्हॅल्युएट करणं, की हा बरोबर आहे की हा बरोबर आहे. याच्यामध्ये हे नुकसान होईल, याच्यामध्ये हे फायदा होईल, याच्यामध्ये मला हे नुकसान होईल, याच्यामध्ये दुसऱ्याला हा फायदा होईल, असा चारही बाजूने विचार. ओके, इव्हॅल्युएशन खूप महत्वाचं. आणि तिसरी स्टेप आहे की चूजिंग द ऑप्शन. म्हणजे सगळं इव्हॅल्युएट केल्यानंतर, सगळे पर्याय प्रॉपर इव्हॅल्युएट केल्यानंतर ऑप्शन निवडणं. आता ही बाय डेफिनेशन किती कम्प्लीट आहे बघा. डिसिजन घेण्यामध्ये 3 पायऱ्या आहेत, 3ही करायच्या आहेत, 3ही महत्वाच्या आहेत. पण आपण नेहमी तिसऱ्या पायरीवर उडी मारतो. आता तुम्ही सगळे तुमचे डिसिजन बघा, पास्ट डिसिजन, आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती घाई केली असेल, किंवा खरंच इव्हॅल्युएट केलेले का सगळे ऑप्शन, किंवा खरंच मुळात सगळे फाइंड केलेले का ऑप्शन. सो जे काही टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला 3ही कॉम्पोनंट डिसिजनचे फॉलो करायचे आहेत. ओके, त्याच्या काही मेथड्स, टेक्निक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्या परिपूर्ण नाही आहेत. ऍक्च्युअली डिसिजन मेकिंगच्या 25-30 मेथड्स असतील. सगळ्या काही आपल्याला ऑब्व्हियसली शिकायच्या नाही आहेत, पण मी तुम्हाला 4-5 प्रॉमिनंट टेक्निक सांगणार आहे. त्यात कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठली टेक्निक वापरायची ते पण मी दिलेलं आहे. सो तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी फायदा होईल. सो तुमच्या लाईफमध्ये उद्यापासून जेवढे काही मोठे डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यापैकी ऍटलीस्ट 75-80% डिसिजन या आपल्या फॉर्म्युलामध्ये कव्हर होतील. ओके, आणि दॅट शुड बी गुड इनफ टू स्टार्ट विथ. सगळ्यात पहिल्यांदा डिसिजनच्या टेक्निक शिकण्याआधी आता आपण हे पुढचे 4 पॉईंट काय शिकणार आहोत बघा. पहिल्यांदा आपण ट्रॅप्स इन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग मध्ये चुका काय होतात त्या पहिल्याच बघणार आहोत. पहिला त्या चुका बाजूला ठेवायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 7 पायऱ्या, 7 स्टेप्स ऑफ डिसिजन मेकिंग. अगेन जसं मी आता तुम्हाला जे डेफिनेशन सांगितली डिसिजनची, साधारण तशाच आहेत त्या पायऱ्या. आणि त्याच्यानंतर आपण काही टूल्स बघणार आहोत डिसिजन मेकिंगचे. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे ज्या तुम्ही क्विकली लगेचच वापरू शकता. ओके, सो विथ दिस लेट स्टार्ट.